चांगली मिसळ मिळण्याची नाशिकमध्ये असंख्य ठिकाणे आहेत, परंतु आज मी तुम्हाला एका प्रशस्त आमराईत असलेल्या मिसळीची ओळख करून देणार आहे। त्याचे नाव आहे आंब्याचा पाडा। फक्त लहान मुलेच नाहीत तर मोठी माणसे पण रमतील अशी इथे मनोरंजनाची साधने आहेत। याचं जाणवलेलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही 2-4 जणच असा किंवा मोठा ग्रुप, प्रत्येक ग्रुप करता टेबल खुर्च्यांची त्यांनी अप्रतिम रचना केलेली आहे। इथे जेवढे खेळ आहेत ते सर्व सशुल्क आहेत, म्हणजे तुम्ही जेवढे खेळ खेळाल त्याचेच पैसे तुम्हाला द्यायचे आहेत आणि त्याचे दर त्यांनी प्रत्येक ठिकाणी लिहिलेले आहेत। येथे असलेल्या जादूच्या खेळाचा आनंद लहानच नाही तर मोठी माणसं देखील घेताना दिसतात। जेव्हा तुम्ही नाशिक शहरातून गंगापूर रोडला लागता तेव्हा दुतर्फा असलेली झाडे, चांगला आणि कमी वर्दळीचा रस्ता, त्यामुळे तुम्ही हा आंब्याचा पाडा जो आहे बोट क्लबच्या थोडासा पुढे, तिथे अर्ध्या ते पाऊण तासात पोहोचता। नमस्कार, मी आत्ता आलेलो आहे नाशिकमध्ये। त्या ठिकाणी प्रचंड आमराईत विविध प्रकारचे खेळ आहेत जिथे लहान मुलं आणि मोठी माणसे एन्जॉय करू शकतील। जसं की घोडागाडीची सवारी आहे, नंतर उंट आहेत, ट्रॅक्टरचे आहे आणि विविध प्रकारचे खेळ आहेत। तर मुलं जर आली इथे तर अगदी नक्की एन्जॉय करतील। आणि एक गोष्ट प्रकर्षाने सांगायची आहे, इथे कोणत्याही प्रकारचे एंट्री तिकीट नाही। तुम्ही इथले जे पदार्थ आहेत, गुळाची जिलबी, मिसळ, कोणते कोणते मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळात, तर त्याचंच फक्त तुम्ही पैसे द्यायचे असतात। आता त्याची टेस्ट कशी आहे, एकंदरीत त्यांची सर्व्हिस कशी आहे याबद्दलची माहिती मी थोड्या वेळात तुम्हाला देतोच। तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला, आंब्याचा पाडा। आम्ही आंब्याच्या पाडा येथे आलेलो आहोत। खूप छान वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, मुलांनी खूप एन्जॉय केलं आणि मिसळीची टेस्ट अगदी छान आहे, आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं। इकडे ऍक्टिव्हिटीज खूप आहेत। मी शूटिंग केली, ते फ्लाइंग सायकल होतं एक, तिकडे गेलो आणि VR आहे। इथला एक्सपिरियन्स खूप चांगला आहे। आपणा सर्वांना एक विनंती आहे की फिल्म संपूर्ण बघून झाल्यानंतर आमच्या हेमंत जी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ज्यायोगे नवनवीन विषयांचे व्हिडिओ काढण्यासाठी आमचा उत्साह वाढेल। फक्त लहान मुलेच नाहीत तर तरुण वयाची मुले देखील रमतील असे विविध प्रकारचे खेळ येथे आहेत। आंब्याचा पाडा मधलं हे मिसळीचं अख्खं ताट आणि याची किंमत आहे फक्त आणि फक्त 110 रुपये। यात 2 पाव आहेत जे बटरवर भाजवत आहेत, यांच्या ओपन किचन मध्ये बघितलेलं आहे। त्यानंतर ही मिसळ आहे आणि हा रस्सा आहे एक्स्ट्रा, आणि ही जी आहे ही ज्यांना झणझण आहे त्यांच्यावर तर्री आहे, ही तर्री आहे, लिंबू, कांदा, दही थोडंसं आणि हा पापड, एवढं सगळं 110 रुपयात। तुम्हाला नंतर लागलं तर पाव मागू शकता। या व्यतिरिक्त यांच्याकडे कांदा भजी आहेत, जिलबी आहेत, ते पण मी सांगितलेलं आहे, गुळाची जिलबी आहे, ताक आहे, लस्सी आहे, चहा कॉफी पण आहे। आणि एकंदरीत हे जी क्वांटिटी मी बघतोय त्याप्रमाणे 110 रुपये हे एकदम रिझनेबल रेट आहे। तुम्हाला जर फक्त मिसळ लागली ना तर एक्स्ट्रा तर 60 रुपयात आहे, आणि एक्स्ट्रा पाव 10-10 रुपये, भाकरी 30 रुपयाला भाकरी आहे, दही 10 रुपयात देत आहे। नुसती मटकी तुम्हाला वाटलं की अजून थोडी मटकीची मिसळ आहे ही तर 30 रुपयात आहे। तर याची चव कशी मी तुम्हाला सांगतो। हा थोडा रस्सा घालून बघतो।
मला थोडंसं तिखट आवडतं. मी तरी जी आहे तरी ही घालून कसं लागतंय बघतो. ह्याच्यात भरपूर शेंगदाणे घातलेले आहेत, बारीक शेव आहे, कोथिंबीर मुबलक आहे, क्वांटिटी वाईज चांगलं आहे, टेस्टला एकदम छान आहे. कांदा भरपूर दिलेला आहे, कांदा घालून मिसळ खूपच छान. ही ऍक्च्युली 2 व्यक्तींकरता पुरेशी मिसळ आहे. खूपच छान मिसळ पाव आहे, तरी एकदम झणझणीत आहे. त्यामुळे तुम्हाला जर तिखट खाणारे असाल तरच ही तरी घ्या. मैडम के कान में खाली कटोरी है, मैडम के वापस फूक लगाए. त्याच्यावरून मी जिलबी मागवली. ही गुळाची जिलबी आहे आणि याची किंमत 50 रुपये. या व्यतिरिक्त भजी मागवलेली आहेत, कांदा भजी, त्याची माहिती मी तुम्हाला देतो. पण सर्व्हिस फास्ट आहे. ही बरीच मुलं इकडे त्यांचा आंब्यापाडाचा शर्ट घालून आहेत, तयारच असतात, लगेच तुम्हाला ते आणून देतात. तर ही जिलबी खूप छान आहे, नरम पडलेलं नाही, कुरकुरीतपणा त्याच्यात आहे, रसदार आहे जिलबी, एकदम छान आहे जिलबी. म्हणजे हे तुम्हाला जर तिखट लागलं त्याच्याबरोबर गोड जी जिलबी आहे ती तुम्ही नक्की मागवा. पण छान आहे इथला एक्सपिरियन्स. हॅलो, मिसळ इथं खूप झणझणीत आहे. आम्ही आलो आहे आंब्याच्या वाडीत. हॅलो एव्हरीवन, आम्ही आलो आहे आंब्याचा पाडा ना आंब्याचा पाडा मिसळ इथे. मिसळ खूप छान आहे, एकदम झणझणीत. जिलेबी खूप सुंदर आहे. आमराई मिसळ या ठिकाणी खूप छान मिसळ मिळते. सोबत आपल्याला भजी, त्याच्यानंतर जिलेबी आणि सर्व्हिस पण खूप छान आहे. आणि या ठिकाणी टुरिस्ट स्पॉटमधून खूप मजा आली आम्हाला. थँक्यू. इथे खूप सारं खेळायला आहे, कॅमल राईड, ट्रॅम्पोलिंग पार्क, शूटिंग गन आणि बोटिंग पण आहे. खूप मोठा ग्रुप जर असेल तर त्याकरता त्यांनी इथे एक ओपन हॉल बांधलेला आहे आणि त्या ओपन हॉलच्या वर एक व्ह्यूइंग गॅलरी अशी त्यांनी तयार केलेली आहे. ही आमराई किती प्रशस्त आहे याचा अंदाज या गॅलरीत गेल्यावर येतो. त्यामुळे इथे बहुतेकसे लोक फोटो काढत असतात. पुढचा पदार्थ मी मागितलेला आहे कांदा भजी. कांदा भज्यांबरोबर त्यांनी सॉस दिलाय आणि तळलेल्या मिरच्या, जे सहसा वडापाववर दिल्या तशा. कांदा भजी कसं सांगतो, कुरकुरीत एकदम छान आहेत, गरम आहेत. इथे तुम्ही ऑर्डर दिली की जास्त वेळ लावत नाहीत, ते खूप चांगली सर्व्हिस आहे यांची. एवढी खरी गर्दी आता इथे झालेली, लोक वेटिंग मध्ये आहेत आणि तरी त्यांची सर्व्हिस एकदम फास्ट आहे. या सॉस बरोबर छान, क्वांटिटी भरपूर आहे, अति तेलाने लडबडलेली भजी नाही आहेत, चांगली आहेत, कुरकुरीत आहेत. अवश्य हे जे मी घेतलेले आहेत, मिसळ थाळी 110 रुपये, जिलबी 50 रुपये आणि ही कांदा भजी 60 रुपये, हे तुम्ही अवश्य घ्या. इथला एक्सपिरियन्स एकदम छान आहे. आंब्याचा पाडा ज्या लोकांच्या संकल्पनेतून साकार झालाय त्यातले एक प्रतीक माझ्या बरोबर आहेत. तर प्रतीक यांच्याकडून आपण याची सर्व माहिती करून घेऊया. प्रतीक, हे किती वर्षाली सुरू? साधारण आता 1.5 वर्ष होत आलं आम्ही या ठिकाणी सुरुवात करून. जुलै 2023 मध्ये आम्ही ह्या जागेला मिसळची सुरुवात केलेली होती, आंब्याचा पाडा या नावाने. पण मग एवढ्या कमी कालावधीत चांगला प्रतिसाद मिळाला तुमच्या लक्षात आलं? आमच्याही लक्षात आलं, खूप गर्दी आहे. तर हे बंद असतं का कोणत्या दिवशी? नाही सर, वर्षातील 12 महिने 365 दिवस आपण चालू असतो. बरं, पण आता अजून आंबे लागायला वेळ आहे, तर आंब्याच्या सीझन मध्ये तुम्ही काय आंब्याचे आणि एवढे कैऱ्या लागत असतील त्याचे काही पदार्थ करून वेगळे देता का?
आता तुम्ही आत्ता पाहू शकतात वरती पूर्ण सगळ्या झाडांना मोहर लागलेला आहे, लागलाय, हो. अगदी मोहर फुललेला आहे. 2 ते 3 महिन्यात त्याच्यापैकी कैऱ्या तयार होतील. आणि साधारणतः कैऱ्या जेव्हापासून तयार व्हायला सुरुवात होतात तेव्हापासूनच आमचा स्पेशल मेनू या ठिकाणी चालू होतो. त्यात आम्ही कैरीचं पण समाविष्ट करतो सर्वप्रथम. त्याच्यानंतर आमरस आणि पुरणपोळी स्पेशल आमचा मेनू असतो. त्यासोबतच आंब्याशी रिलेटेड बाकी अजूनही गोष्टी असतात, जसं की मँगो ज्यूस, त्याच्यानंतर कैरीचं सलाड वगैरे अनेक पदार्थ आंब्याच्या सीझनचे 3 ते 4 महिने अगदी जय्यत आमच्याकडे असतात. जर तुम्ही ही फिल्म साधारण मार्च एंड पासून बघत असाल तर एप्रिल मे या 2 महिन्यात नक्की या, तुम्हाला ताज्या कैऱ्यांचे चांगले पदार्थ खायला मिळतील. तर एकंदरीत खूप चांगलं आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. एका विस्तीर्ण आमराईत असलेल्या आंब्याचा पाडा या नाशिक मधल्या ठिकाणाची माहिती मी तुम्हाला सर्व दिलेली आहे. माझा स्वतःचा इथला अनुभव एकदम चांगला होता. इथली मिसळ चांगली होती, इतर जिलबी किंवा इतर खाद्यपदार्थ एकदम चांगले होते, सर्व्हिस चांगली होती आणि रेट्स एकदम रिझनेबल होते. त्यामुळे तुम्ही ही फिल्म बघून झाल्यानंतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या हेमंत जी या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.